नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रकल्पाचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ प्रोजेक्ट. प्रकल्प वर्गीकरणामुळे प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला समजण्यास मदत होते. जेव्हा प्रकल्पाच्या संभाव्यतेचे सुसाध्यतेचे मूल्यमापन केले जाते तेव्हा प्रकल्प हा परिणाम ठरविण्या येण्याजोगा असेल किंवा परिणाम ठरवण्या येण्याजोगा नसेल असं आपल्याला लक्षात येते. तो कृषी क्षेत्रामध्ये मोडतो की बांधकाम क्षेत्रामध्ये मोडतो, तो भांडवल प्रधान प्रकल्प आहे किंवा कर्मचारी प्रधान प्रकल्प आहे, त्यातील गुंतवणूक लहान प्रमाणावरील असेल की मोठ्या प्रमाणावरील असेल, याचा विशेष परिणाम प्रकल्पाच्या सुसाध्यतेवर आपल्याला बघायला मिळतो. या दृष्टीने प्रकल्पाचं वर्गीकरण हे केलेलं आहे. प्रकल्पाचं वर्गीकरण एकूण 5 प्रकारांमध्ये आपण वर्गीकरण त्याचं केलेलं आहे. त्यामध्ये आहे संख्यात्मक व असंख्यात्मक प्रकल्प, ज्याला क्वांटिटेबल अँड नॉन क्वांटिफेबल असं प्रोजेक्ट असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आहे क्षेत्रवार प्रकल्प, जे सेक्टरल प्रोजेक्ट्स आहे. तांत्रिक व आर्थिक प्रकल्प, टेक्नो इकॉनॉमिक प्रोजेक्ट, वित्तीय संस्थाद्वारे वर्गीकरण, फायनान्शियली जे इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यानुसार आपण त्याचं बायफर्गेट केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे, आणि इतर प्रकल्प म्हणजे अदर प्रोजेक्ट्स. आता संख्यात्मक व असंख्यात्मक प्रकल्प म्हणजे काय? आता नावातच त्याच्यात दिलेलं आहे. संख्यात्मक म्हणजे ज्या प्रकल्प हे संख्यामध्ये मोजल्या जातात त्या प्रकल्पांना संख्यात्मक प्रकल्प, व असंख्यात्मक प्रकल्प म्हणजे काय की जे संख्यांमध्ये मोजता न येणारे प्रकल्प, त्याला आपण असंख्यात्मक प्रकल्प असं म्हटलेलं आहे. आता उदाहरणार्थ बघितलं, उत्पादन आहे, ऊर्जा निर्मिती आहे, खनिज विकास प्रकल्प आहे की जे क्वांटिटीमध्ये आपल्याला संख्यामध्ये ते आपल्याला मोजता येतात. आपण उत्पादन बघितलं की मग तो प्रकल्प कोणताही असो, मग उत्पादन संख्यामध्ये आपण मोजतो, किती टन आपल्याला उत्पादन करायचं आहे हे संख्यामध्ये आपण तिथं मोजल्या. ऊर्जा निर्मिती, किती वॅटची आपण ऊर्जा निर्मिती करणार आहोत, तर हे जे संख्यामध्ये मोजल्या जातात त्याला संख्यात्मक प्रकल्प असं म्हटलेलं आहे. तर असंख्यात्मक प्रकल्प म्हणजे काय? तर आरोग्य, शिक्षण, मनुष्यबळ विकास आणि संरक्षण इत्यादी प्रकल्प हे असंख्यात्मक की जे संख्यामध्ये मोजता येणारे नाही. आरोग्य आहे, शिक्षण आहे, मनुष्यबळ विकास आहे, हे प्रकल्प आपल्या सेवा. त्यानंतर आहे क्षेत्रवार प्रकल्प. त्या क्षेत्रवार प्रकल्पामध्ये काय येतं की ज्या काही भारत सरकार व राज्य सरकार यांनी हे वर्गीकरण आपल्याला करून दिलेलं आहे किंवा वापरात आणलेलं आहे. तर यासाठी कृषी क्षेत्र किंवा पूरक क्षेत्र, सिंचन आणि वीज क्षेत्र, उद्योग आणि खाण क्षेत्र, वाहतूक, दळणवळण क्षेत्र, सामाजिक सेवा इत्यादी प्रकल्प हे या क्षेत्रवार प्रकल्पामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आहे तांत्रिक आर्थिक प्रकल्प. आता त्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं तर घटक तीव्रता प्रधान, हेतू प्रधान व आकारमानानुसार आपल्याला ते प्रकल्पामध्ये जे तंत्राशी निगडित आहे, आर्थिकतेशी निगडित आहे, असे प्रकल्प आपल्याला तांत्रिकतेमध्ये आपल्याला तिथं बघायला मिळतात. त्यानंतर आहे वित्तीय संस्थाद्वारे वर्गीकरण. यामध्ये नवीन विस्तारीकरण, विविधीकरण, आधुनिकरण प्रकल्प हे आपल्याला तिथं बघायला मिळतात. आणि शेवटी आहे अन्य प्रकल्प की ज्यामध्ये सेवा उद्योग असतील, कल्याणकारी योजना असतील, शैक्षणिक संस्था असतील की ज्या अन्य प्रकल्पांमध्ये आपल्याला ते बघायला मिळतात. आता आपण प्रकल्पाचं वर्गीकरण बघू. तर सर्वात पहिला प्रकल्पाचं वर्गीकरण आहे संख्यात्मक व असंख्यात्मक प्रकल्प. तर लिटल अँड मिरलेस या विचारवंतांनी प्रकल्पाचं वर्गीकरण संख्यात्मक, परिणाम ठरविता येण्याजोगे, आणि असंख्यात्मक म्हणजे परिणाम न ठरविता येण्याजोगे प्रकल्पांमध्ये केले आहे. ज्या प्रकल्पांमध्ये प्रत्येक पैलू आणि मुद्द्यांचे रूपांतर संख्येमध्ये, आकड्यांमध्ये व मोजमापाच्या अन्य परिणामामध्ये आपल्याला देता येऊ शकते, या प्रकल्पांना आपण संख्यात्मक प्रकल्प असं म्हटलेलं आहे. तर अनेक विषयाबाबत त्यांचे रूपांतर संख्यात्मक पद्धतीमध्ये आपल्याला
करता येणे शक्य नसते, अशा प्रकल्पांना आपल्याला असंख्यात्मक प्रकल्पांमध्ये मोडता येतं. उत्पादन, ऊर्जा निर्मिती किंवा ऊर्जा वापर इत्यादींसारख्या प्रकल्पाची मांडणी ही संख्यात्मक स्वरूपामध्ये केली जाते. तर आरोग्य, शिक्षण, मनुष्यबळ आणि संरक्षण हे असंख्यात्मक प्रकारच्या प्रकल्पांमध्ये मोडतात. त्यानंतर आहे क्षेत्रवार किंवा विषयवार प्रकल्प, त्यालाच आपण सेक्टरल प्रकल्प असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामध्ये भारत सरकार व राज्य सरकार यांनी हे वर्गीकरण वापरामध्ये आणलेलं आहे. प्रकल्पाच्या वर्गीकरणासाठी क्षेत्रवार प्रकल्प हा निकष ग्राह्य धरलेला आहे. त्यानुसार प्रकल्प हा खालील वर्गीकरणांपैकी कोणत्याही एका क्षेत्रामध्ये आपल्याला मोडता येतो. तर ते आहे, आपण आधीच चर्चा केलेली आहे की कृषी क्षेत्र आहे, पूरक क्षेत्र आहे, सिंचन आणि वीज क्षेत्र आहे, उद्योग आणि खाण क्षेत्र आहे, वाहतूक, दळणवळण अशा क्षेत्रांमध्ये सामाजिक सेवा क्षेत्र, अवांतर क्षेत्र इत्यादी अशा प्रकारचे अनेक क्षेत्र हे वर्गीकरण सरकारला त्यांच्या निधीच्या करण्यासाठी उपयुक्त असते. म्हणून ते अशा प्रकल्पाच्या वर्गीकरणाचा प्रामुख्याने आधार असतो की क्षेत्रवार किंवा विषयवार प्रकल्प हे जे प्रकल्प आहे ते भारत सरकार व राज्य सरकार यांनी वापरात आणलेले आहे. तर त्यांचे जे काही निधीची तरतूद करण्यासाठी हे आपल्याला उपयुक्त असतं. मग सिंचन क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, वीज क्षेत्र असेल, उद्योग व खाण क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये निधीची तरतूद करण्यासाठी असे क्षेत्रवार प्रकल्प हे उपयुक्त असते. त्यानुसार या प्रकल्पाला क्षेत्रवार प्रकल्पांमध्ये स्थान दिलेलं आहे. त्यानंतर आहे तांत्रिक व आर्थिक प्रकल्प, त्यालाच टेक्नो इकॉनॉमिक प्रोजेक्ट सुद्धा असं म्हणतात. काही वेळा प्रकल्पाचं वर्गीकरण हे तांत्रिक व आर्थिक वैशिष्ट्यावरून केलं जातं. त्यामध्ये 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आहे घटक तीव्रता प्रधान वर्गीकरण, त्यालाच फॅक्टर इंटेन्सिटिव्ह ओरिएंटेड क्लासिफिकेशन असं सुद्धा म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी प्रकल्प कोणता घटक किती महत्त्वाचा आहे हा निकष मानून वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ भांडवल प्रधान प्रकल्प, मनुष्यबळ प्रधान प्रकल्प इत्यादी, की नेमकं प्रकल्पासाठी कोणता घटक व्यवसायामध्ये तुमचा महत्त्वाचा आहे. मग तुम्हाला भांडवल आहे, भांडवल प्रधान आहे, तुम्हाला जर फायनान्शियल इन्स्टिट्यूट असेल तर तिथं वित्तीय किंवा भांडवल महत्त्वाचं असतं. तर मनुष्यबळ प्रधान जर प्रकल्प असेल तर अशा वेगवेगळ्या तुमचा व्यवसायामध्ये तुमच्या प्रकल्पामध्ये कोणता घटक किती महत्त्वाचा आहे ह्याच्यावरून ह्याचं आपल्याला वर्गीकरण करता येतं. त्यानंतर आहे हेतू प्रधान वर्गीकरण. आता जेव्हा प्रकल्पाचं हेतू वर्गीकरण केलं जातं तेव्हा मागणीवर आधारित किंवा कच्च्या मालावर आधारित असं प्रकल्पाचं वर्गीकरण आपल्याला तिथं गट तयार केलेलं आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ विशिष्ट कच्च्या मालाची उपलब्धता असेल तरच पक्का माल बनेल व त्याची मागणी निर्माण होईल. कौशल्याच्या उपलब्धतेचाही असंच म्हणावं लागतं. थोडक्यात विशिष्ट कच्चा माल, दुर्मिळ कौशल्य यावरून हे वर्गीकरण करता येतं की कच्चा माल असेल तर आपल्याला पक्का माल तयार करता येईल आणि पक्का माल तयार झालं तर बाजारपेठेमध्ये त्या वस्तूला मागणी निर्माण होईल. या उद्देशाने हेतू तुमचा काय आहे तर तुम्हाला त्यानुसार वर्गीकरण करता येते. त्यानंतर आहे आकारमान प्रधान वर्गीकरण. तर यामध्ये प्रकल्पासाठी भांडवली गुंतवणूक किती मोठी आहे त्यानुसार प्रकल्पाचं वर्गीकरण केलं जातं की व्यवसायाचा आकार किती आहे, मग मध्यम आहे, मोठा आहे किंवा लहान प्रकल्प आहे, यावरून आकारमान प्रधानानुसार वर्गीकरण केलं जातं. मग आपल्याला ह्याच्यामध्ये तांत्रिक व आर्थिक प्रकल्पांमध्ये घटक तीव्रता प्रधान प्रकल्प, हेतू प्रधान प्रकल्प व आकारमान प्रकल्प. त्यानंतर आहे वित्तीय संस्थाद्वारे वर्गीकरण. तर राष्ट्रीय व राज्यस्तरीय वित्तीय संस्थाद्वारेही प्रकल्पाचे वर्गीकरण केले जात असते. त्यामध्ये नवीन प्रकल्प असेल, विस्तारीकरण, तुम्हाला जर नवीन प्रकल्प उभारायचा असेल किंवा जो प्रकल्प आहे त्याचा विस्तार करायचा असेल, दिशाबदल किंवा विविधकरण त्या प्रकल्पामध्ये जर तुम्हाला आणायचे असेल किंवा शिफ्टिंग करायचं असेल, आधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञानाचा वापर तुम्हाला तुमच्या प्रकल्पामध्ये करायचा असेल, अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांचा मुख्य उद्देश काय असतो की नफा मिळवणे हा असतो. त्यासाठी
या प्रकल्पांचा वित्तीय संस्थांमध्ये आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे की जे नवीन प्रकल्प आहे, त्यांना भांडवलाची गरज असते, व्यवसायाचा प्रकल्पाचं विस्तारीकरण करायचं असेल, आधुनिकीकरण करायचं असेल किंवा दिशाबदल करायची असेल, विविधीकरण आणायचं असेल प्रकल्पांमध्ये, तर अशा पद्धतींचा. पण या सर्व करत असताना मूळ मुद्दा हाच असतो की जास्तीत जास्त आपल्याला नफा मिळावा. यासाठी अशा प्रकल्पांचं, अशा कारणांमुळे या प्रकल्पांचं वर्गीकरण आपल्याला वित्तीय संस्थाद्वारे केलं जातं. त्यानंतर आहे अन्य प्रकल्प. अन्य अंतर्गत आपल्याला सेवा उद्योग प्रकल्प, कल्याणकारी काही योजना असतील ते प्रकल्प, शैक्षणिक प्रकल्प व संशोधन व विकास प्रकल्प, हे सर्व प्रकल्प वर्गीकरण आपल्याला विविध पद्धतीने केलं जात असतं. प्रकल्प कुठल्याही प्रकारचा असला तरी त्यामध्ये निवडलेला विषय, उत्पादन किंवा सेवा यांचे समग्र वर्णन असणं आवश्यक